YouTube channel PG Style, and it's डेस्टिनीबद्दल. डेस्टिनी डेस्टिनी इट्स मीन्स डेस्टिनी. मराठीत त्याला आपण एक ठिकाण म्हणू शकतो जिथे तुम्हाला पोचायचं आहे, मंजिल किंवा ते प्लेस जिथे तुम्हाला पोचायचं असतं. डेस्टिनी ही कुठल्याही प्रकारची असू शकते. एक जस्ट लाईक ना, आपण एखादं स्वप्न पाहतो, ते स्वप्न पूर्ण करण्याची जो आपण वेळ घेतो किंवा तिथे जाण्यासाठी आपण जे जे प्रयत्न करतो ते त्या डेस्टिनीपर्यंत आपल्याला हमखास पोहोचतात. ही डेस्टिनी कोणाच्या करिअरबद्दल असू शकते, कोणाच्या प्रेमाबद्दल असू शकते, किंवा कोणाचं जे काही त्यांनी मागितलं असेल की त्याला एवढं श्रीमंत व्हायचं आहे, किंवा त्याला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, किंवा अब्रॉड फिरायचं आहे, व्हॉटएव्हर जे तो स्वप्न पाहतो. आणि जेव्हा तो तिथे पोहोचतो, तिथे जाण्यासाठी त्याला जी डगमग लागते किंवा तो जो प्रयत्न करतो किंवा त्यात त्याला यश भेटतं की नाही भेटत, त्या सर्व गोष्टी डेस्टिनीवर डिपेंड करतात. पण हां, एक आहे, जर डेस्टिनी इट मीन्स तुमच्या याच्यात जर ती गोष्ट लिहिली असेल ना, तर ती होऊनच राहते. मग त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा किंवा नाही करू. सपोज एखाद्यावर जर तुम्ही प्रेम करत असाल, त्याचं प्रेम तुम्हाला भेटेल की नाही, तो तुमच्या आयुष्यात असेल की नाही, टोटली डेस्टिनीवर असते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तो तुमच्या नशिबात नसेल तर तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही सपोज एखाद्या फील्डमध्ये छानपैकी एज्युकेशन घेता, जसं फॉर कॉमर्समध्ये तुम्ही फार एज्युकेशन घेता आणि तुम्ही खूप सारे बँकेत फॉर्म भरतात. तुमच्या नशिबात जर बँकेची नोकरी नसणार ना, तर ती लागणारच नाही. तुम्ही कितीही ट्राय करा. आय बिलीव इन डेस्टिनी. अँड जे डेस्टिनीचा अनुभव मला माझ्या लाईफमध्ये आलेला आहे, तो रिअली खूप जे कौतुक करण्यासारखा किंवा मानण्यासारखा होता, ज्याने मला डेस्टिनीवर विश्वास करायला भाग पाडलं. म्हणजे माझ्या घरची कंडिशन जी होती ती खूप म्हणजे मिडल क्लास म्हणतात ना, तर मिडल क्लास या फॅमिलीतून आलेली. तर प्रत्येक गोष्टीसाठी कसा संघर्ष करावा लागला, सर्वच गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. तर घरच्यामध्ये कसं मोठी फॅमिली, आम्ही 4 बहीण भाऊ म्हणतो, तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट भेटणार नाही असं नाही आहे ना. आई आमची हाऊसवाईफ, बाबा एकटे काम करणारे होते, पण एकट्याच्या पगारावर किती. तर तुम्ही आताच्या काळामध्ये जर एवढी गोष्ट महागडी वाटत असेल, तर तीच तुम्ही 30-40 वर्षापूर्वी जा, त्यावेळेस तर त्या गोष्टीची भले ती गोष्ट कमी किमतीत होती, पण त्यावेळेसचा जो इन्कम होतो तो पण तेव्हा कमीतच होतो. त्यावेळेस खूप गोष्टींना तडजोड करावं लागली, खूप काही गोष्टींना सामोरं जावं लागलं, खूप गोष्टींचा त्याग करावा लागला. खूप सारे स्वप्न होते ते स्वतःच्या डोळ्यांनी असे चूरचूर होताना बघितले, तर काहीच नाही करू शकते, काही करूच नव्हते शकत, कारण ते मेन होतं पैसा नव्हता. पण तरी एक मनात जिद्द होती आणि माझ्या डेस्टिनी होत्या की मला माझ्या आयुष्यात हे पाहिजे. मी कधी त्या विचार केला नाही की मी बँकेत कधी काम करेल, कधी जॉब करेल, पण माझ्या नशिबात, माझ्या डेस्टिनीमध्ये बँकची कर्मचारी होणं हे लिहिलं होतं. आणि आज ऑलमोस्ट 17 इयर्स झालेले आहे मी बँकेत काम करते आहे. तर म्हणून त्याच्यामुळे म्हणते की डेस्टिनीवरनं हा अनुभव खूप लागू होतो. तसं एक तर जॉबच्या रिलेटेड झालं, तसे मी बाकीचेही थोडेफार स्वप्न बघितले होते रिलेटेड टू माय होम, रिलेटेड टू माय ओन व्हेकल, की मला घ्यायची आहे. आणि म्हणतात ना की घ्यायची, आता माझ्या व्हेकलबद्दलच सांगते. मला गाडी घ्यायची आहे 4 व्हीलर, तो घराचा पत्ता नाही हां, पण मला 4 व्हीलर घ्यायची होती, गाडी बनवायची होती. तर मी माझी ड्रायव्हिंग जी आहे 4 व्हीलरची, यू कांट बिलीव्ह इट. मी जेव्हा गाडी घेतली 2018मध्ये गाडी घेतली मी, पण मी ड्रायव्हिंग केलेली आहे 2008मध्ये, 10 वर्षापूर्वी. त्यावेळेस मला माहिती नव्हतं मी गाडी कधी घेणार, काय घेणार, नथिंग. बट मला माहिती होतं की मी गाडी घेणार आणि मी तेव्हा ड्रायव्हिंग शिकली. त्या 10 वर्षानंतर गाडी घेतली, कारण ते कुठेतरी एक
जे असतं ना आपल्या मनातून जे आवाज येतं की नाही आपल्याला ती गोष्ट भेटते आणि खरंच भेटून राहते, या टाईपची ती गोष्ट होती. आणि ज्या गोष्टी तुमच्या नशिबात लिहिलेल्या राहतात त्या गोष्टी तुम्हाला हमखास भेटतात. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नही हमखास करावे लागतात. असं नाही, प्रयत्नही करावे लागतात, पण जर ती गोष्ट तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही त्यासाठी जास्त प्रयत्न नाही केले, कमी जरी प्रयत्न केले तरी ती गोष्ट तुम्हाला भेटते आणि भेटूनच राहते. सो आजमावा तुमची डेस्टिनी, की तुम्हाला डेस्टिनीचा अनुभव आला आहे का तुमच्या लाईफमध्ये, आणि आला असेल तर डेफिनेटली या व्हिडिओवर तुमची डेस्टिनीमधला तुमचा काय अनुभव आहे तो नक्कीच कमेंट्समध्ये टाका. प्लीज प्लीज लाईक माय पोस्ट, व्ह्यू माय पोस्ट, सबस्क्राईब माय चॅनल अँड सपोर्ट मी. थँक्यू.